नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त सुंदर भाषण. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, ऐकतो मराठी. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 27 फेब्रुवारी आहे. आपण हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करत आहोत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, साहित्यकार आणि नाटककार वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आहे. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी विशेष योगदान दिले. त्यांनी अनेक सरस कथा, नाटक, कादंबऱ्या, लघुकथा, निबंध, कविता इत्यादीचे कुशलपणे लेखन केले. त्यांची विशाखा ही कादंबरी भारतीय साहित्यातील उत्कृष्ट कार्य आणि आधुनिक मराठी काव्याचे भूषण ठरली आहे. त्यांचे नटसम्राट हे गाजलेले नाटक आहे. मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामपासून ते आजच्या आधुनिक साहित्यापर्यंत मराठी समृद्ध आहे. मराठी भाषा ही भारुडे, ओव्या, पोवाडे, भजन, कीर्तने यांनी सुंदर सजलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा गोडवा अमृतापेक्षा अधिक असल्याचे सांगितले आहे. मराठी ही एक सर्वांग सुंदर भाषा आहे. भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची अधिकृत राजभाषा मराठी आहे. मराठी ही केवळ एक भाषा नसून ती महाराष्ट्राची संस्कृती आणि ओळख आहे. चला तर मग आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करूया. मराठी बोलूया, वाचूया आणि लिहूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्र हो. अशाच प्रकारच्या सुंदर भाषण आणि निबंधासाठी स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा.